जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलो आहे जे केवळ नागपूरची ओळख नाही तर जगभरातील लाखो लोकांसाठी क्रांती, शांती आणि समतेचं प्रतीक आहे. हो, आज आपण आलो आहोत दीक्षाभूमी नागपूर येथे. 14 ऑक्टोबर 1956 हा तो ऐतिहासिक दिवस होता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि मानवतेचा एक नवा मार्ग दाखवला. चला तर मग जाणून घेऊया या पवित्र वास्तूचा इतिहास आणि इथली काही खास वैशिष्ट्ये. नागपूर येथील दीक्षाभूमी हे केवळ एक स्मारक नसून ते मानवी हक्क, सामाजिक क्रांती आणि समतेचे प्रतीक आहे. जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी हे एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी स्थान आहे. 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. या घटनेमुळे भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन झाले, म्हणून या स्थानाला दीक्षाभूमी असे नाव पडले. येथील स्तूप हा जगातील सर्वात मोठ्या पोकळ स्तूपांपैकी एक आहे. याची रचना सांचीच्या स्तूपावरून प्रेरित आहे. सांस्कृतिक वारसा: स्तूपाचा घुमट धवल पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनलेला आहे. स्तूपाच्या आत एक मोठा हॉल असून मध्यभागी भगवान बुद्धांची मूर्ती आहे. हा परिसर साधारणपणे 4 एकरमध्ये पसरलेला असून येथे एकाच वेळी हजारो लोक प्रार्थना करू शकतात. डॉक्टर आंबेडकर पुतळा: परिसरात बाबासाहेबांचा भव्य पुतळा आणि त्यांच्या अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. मुख्य स्तूपाच्या समोर एक अश्वत्थ पिंपळ वृक्ष आहे. हा श्रीलंकेतील अनुराधापूर येथील मूळ बोधी वृक्षाच्या फांदीपासून लावलेला आहे. येथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित काही दुर्मिळ छायाचित्रे आणि माहिती पाहायला मिळते. दरवर्षी दसऱ्याला, विजयादशमीला येथे लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येतात. हा नागपूरमधील सर्वात मोठा वार्षिक सोहळा असतो. नागपूर रेल्वे स्थानकापासून हे अंतर साधारण 5 ते 6 किमी आहे. रिक्षा, बस किंवा मेट्रोने येथे सहज पोहोचता येते. दीक्षाभूमी हे शांती आणि शिस्तीचे केंद्र आहे. येथे भेट देताना शांतता राखणे आणि परिसराचे पावित्र्य जपणे अपेक्षित असते. हा आशियातील सर्वात मोठ्या स्तूपांपैकी एक आहे. याची काही खास वैशिष्ट्ये म्हणजे भव्य घुमट: हा स्तूप पूर्णपणे पोकळ आहे, जो धौलपूरच्या लाल दगडांनी आणि संगमरवरी पांढऱ्या दगडांनी बनवला आहे. याची उंची 120 फूट आहे. स्तूपाच्या मधोमध भगवान बुद्धांची एक अत्यंत शांत आणि सुंदर मूर्ती आहे. परिसरात अभ्यासकांसाठी वाचनालय आणि भिक्खू निवास देखील आहे. दीक्षाभूमीच्या परिसरात पाऊल ठेवताच तुम्हाला एक वेगळीच शांतता जाणवेल. पांढऱ्या कपड्यातील अनुयायी, बुद्ध शरण गच्छामीचा घोष आणि चोहोबाजूला पसरलेली निळी निशाणं हे दृश्य मनाला खूप प्रसन्न करतं. मित्रांनो, या भूमीला दीक्षाभूमी का म्हणतात? कारण याच ठिकाणी आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन झाले. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला. त्यामुळे या जागेला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन येथे लाखो अनुयायी देश-विदेशातून अभिवादन करण्यासाठी येतात. ही गर्दी पाहून इथल्या ऊर्जेचा अनुभव येतो. जर तुम्ही नागपूरला येणार असाल तर दीक्षाभूमीला भेट देण्यास विसरू नका. नागपूर रेल्वे स्टेशनपासून हे फक्त 5 ते 6 किमी अंतरावर आहे. ऑटो किंवा मेट्रोने सहज पोहोचता येते. सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत हे ठिकाण दर्शनासाठी उघडे असते. दीक्षाभूमीचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे येथे झालेला धम्मदीक्षा सोहळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये येवला येथे "मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" अशी घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या या मैदानावर केली. त्यांनी आपल्या सुमारे 5 लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेबांनी दीक्षाभूमीसाठी नागपूरचीच निवड का केली? यामागे काही ऐतिहासिक कारणे होती. नाग लोकांची भूमी: नागपूर हे प्राचीन काळी नाग लोकांचे मुख्य ठिकाण होते. इतिहासकारांच्या मते नागलोक हे बौद्ध धम्माचे कट्टर अनुयायी आणि रक्षक होते. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने येथून धम्माचा प्रसार सर्व दिशांना करणे सोयीचे होते. हुतात्मा मैदान ते दीक्षाभूमी: हे ठिकाण आधी हुतात्मा मैदान म्हणून ओळखले जायचे. डॉक्टर बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक क्रांतीनंतर या जागेला दीक्षाभूमी हे नाव मिळाले. आज हे जगातील नवबौद्धांसाठी सर्वात मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी येथे एक भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मित्रांनो, ही होती नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीची थोडक्यात माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही इथे भेट दिली असेल तर तुमचा अनुभव शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.